आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी पात्रातील आरवी बेटाचा संपर्क तुटलाय। आरवी बेटावरती 185 लोक राहतात। दरवर्षी नदीला पाणी आल्यानंतर या बेटावरच्या नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो। शासनाने आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने एक रबर बोट उपलब्ध करून दिली आहे, मात्र या बोटीतूनही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। या बेटावर जवळपास 400 एकर क्षेत्र आहे। बेटावरची शेती सोडून कोणीही दुसऱ्या ठिकाणी जाण्यास तयार होत नाही, त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात इथल्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। दरम्यान शासनाने कायमस्वरूपी रोपवे तयार करून द्यावा अशी मागणी इथल्या नागरिकांकडून केली जाते। लोकांचा संपर्क प्रशासनाच्या माध्यमाने रबरी बोट तैनात केलेले आहेत। त्या रबरी बोटच्या माध्यमातून बेटात संपर्क होतो, पण प्रामुख्याने प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की प्रशासनाने आम्हाला रोपवे द्यावा। रोपवे दिल्यानंतर सुलभ दळणवळण होईल आणि कायमस्वरूपी काळजी जाईल आणि आपत्ती टळेल। मी सध्या अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील भीमा नदीच्या पात्राच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर भीमा नदी देखील जी आहे तुडुंब भरून वाहते आहे आणि या नदी पात्रामध्ये जर आपण बघितलं तर पुढे गेल्यानंतर आरवी नावाचं एक बेट आहे, जे श्रीगोंदा तालुक्यातील बेट आहे। या बेटावरती जवळपास 185 लोक जे आहेत तर ते राहतात। मात्र या लोकांचा संपर्क जो आहे तर तो दरवर्षी पावसाळ्यामध्ये तुटत असतो। इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। लोकांचा संपर्क प्रशासनाच्या माध्यमाने रबरी बोट तैनात केलेले आहेत। त्या रबरी बोटच्या माध्यमातून बेटात संपर्क होतो, पण प्रामुख्याने प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की प्रशासनाने आम्हाला रोपवे द्यावा। रोपवे दिल्यानंतर सुलभ दळणवळण होईल आणि कायमस्वरूपी काळजी जाईल आणि आपत्ती टळेल। प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती आहे। या बेटावरती जवळजवळ 400 एकरच्या आसपास क्षेत्र आहे आणि सर्वांची शेती त्या बेटावरतीच आहे, त्याच्यामुळं ते लोक तिथंच वास्तव्यास आहेत। पण दळणवळणाच्यासाठी आता जी बोट दिली ती योग्य वाटत नाहीये, तर रोपवेची आमची मागणी आहे। ते रोपवे प्रशासनाच्या मार्फत व्हावं ही आमची आणि कायमची प्रश्न सुटणार आहे। भीती तर 100% असणारच ना, कारण काही पाणी एका दिवसात एवढं येऊ शकतं। तर अजून पाऊस पडल्यावर आज तर इथं पाऊस नाहीये, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये खूप वरती भरपूर पाऊस पडलेला आहे। इंद्रायणी नदीला पाणी आहे आणि मुळा-मोठा नदीला पाणी आहे। त्याचं पाणी एवढं येऊ शकतं। जर बाकीकडे जर पाऊस झाला तर ते पाणी भरपूर आल्यानंतर बेटाला धोका असू शकतो। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.